श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 7वा श्री गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाहला समस्त तीर्थे सोडोनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवण्यासी पुराण कथा सांग मज पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मजपुससी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते एकावे पूर्व युगांतरी कुवंशी मित्रसह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्व धर्म रत देखा सता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिसी प्रवेश झाला अरण्यासी वास सिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला ते द्वैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडिला दैत्य तयेवेळी दैत्य वदिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करोनिया प्राण त्याजिता निशाचरू बंधुसी म्हणतसे एरू तू जरी होसील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलिनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापाशी नररूप धरिले तयावेळी रूप धरुनी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व धरिले राजयाचे अतिनम्रत्वे बोलोनिया समस्त मृग मारोनी दुष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपले नगरा परियेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्रद्ध झाले तये परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठादी मुनिवरा ते तिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक त्या स्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भाणवसी सर्व आणोनी त्या द्यावे अंगीकारोनी तो सेवक नरमांस आणोनी देक कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाय घालिता वृक्षेश्वराशी पाहिलेच वाढिले नरमांसासी पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिधला शाप तयेवेळी वसिष्ठ म्हणे रायास नरमांस वाढिले आम्हास त्वरित हो गा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तयावेळी शाप देताची तयावेळी राजा कोपला अतिप्रबळी अपराध नसता आम्हाजवळी वाया शापिले ती का नेने मांस पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला वृथा अमुते शाप दिदला आपण शापीन म्हणतसे उदक घेऊन अंजोळी शापावेळ सिद्ध झाला तयेवेळी तव राजस्त्री येऊन जवळी वर्जिती झाली पतिसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोषभारी वंदुनी त्याचे चरण धरी तेने तरशील भवसागर माध्यंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजोळी उदक होते जाण पाडिले आपुल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजयाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वसिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणावचन ऐकोनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपि राजा होईल उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादी करून ऐसे क्रमिता तये मनी मार्गस्थ दंपते दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला भक्षावयासी विप्रस्त्री जाय समागमे अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी हो जाऊनी लागे राक्षसाचरणी राखे मजला हेवपणी प्राणेश्वरासे सोडीपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडीपा पती विने राहती नारी जन्म वृथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोलन मानिता राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते बक्षिसले पतीसी बक्षिले देखोनी शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एककाणी शाप माझा निर्धारी तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी
द्वादश वर्षे क्रमोनिया परिरमता तुवा स्त्रियस्तवे प्राण जाईल स्वभावे आम्ही अनाथा भक्षिसी दुष्ट भावे दुरात मया तू राक्षसा शाप देऊनी तये वेळी पतीच्या आस्ती मिळवूनी सकळी काष्टे घालूनिया प्रबळी अग्निप्रवेश केला तिने असे असता राजा देखा क्रमिली तेथे 12 वर्षा पुनरपि राजा होऊन एका आला आपले नगरासी विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगे ते खून रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी एकोणी पतीचे वचन मध्यंती दुःख करे आपण मन करूनी निर्वाण त्यजू प्राण म्हणतसे मध्यंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अतिगहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलविता झाला प्रियसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐक मात तीर्थे आचरावी समस्त तेथे पुनित होशील ऐसा करून विचारू राजा निगे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीतसे ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूपे असे देखत दिसत नवच कवणे परी देखा कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मनाभितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन या नगरा ब्रह्म बाह्य देशी श्रमोनी राजा प्रियेसी चिंतितसे मानसी वृक्षछाये बैसोनिया तव वृक्षेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात औचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करोनिया आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी श्वेशेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियेसा ऐको निरायाचे वचन करुणासागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती कामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृत युगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्णवर्ण जाणा सप्तपाताळ खोला ओनी उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी कायाशर्य पर्येसा ब्रह्महत्यादी पंच महापापे परद्वारादी षटपापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शनी तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तिसी तोची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पूर्वाभितरी स्नान करुनी समुद्री दानधर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्याती पातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष महत्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशाप्रिय गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा एकोणी अतिप्रेमा पुस्ता झाला तहेवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवण कवणासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तहेवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन्मात्र यात्रा रूपे करोनिया मध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छाये ते दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशोपनी दिसे जैसी मुख मरणी
क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे, ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी, देह टाकला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपला, प्राण त्याजिता तयेवेळी विमान उतरले तत्काळी, शोधूत अतुर्वळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती, टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी, किरीटकुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी, विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज, आले चांडाळीये काज अपूर्व वर्तले तयेवेळी, आम्ही पुशले शिवदूतांसी आले तिकवण कार्यासी, दूत म्हणती आम्हासी आलो चांडालीस न्यावया, ऐशी चांडाळी पापणीसी कैसी योग्य विमानेसी, नेहून या श्वानासी सिंहासनी काय योग्य, शिवरात्री उपोषण नाही केले दानापन केले नाही देखिले यज्ञ, ये सी कैसे न्याल तुम्ही अर्जुन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ संमार्ग हेची खुणा कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल, गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दूतासी, त्यांनी सांगितला आम्हासी अत्यंत तये चांडाळीचा, पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या, सोमिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपईसी, उपवर झाली पितृगृहेसी न मिळे वरतीये सरसी, चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीयेसी, उन्नत झाली 10 वर्षी मिळवोनी एक द्विजासी, गृह्योत्योक्सी दिदली कन्या, विवाह झाली या परी होती तया पतीची घरी, क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा, वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा, पंचत्व पावला तत्काळिका विधी वशे करुनिया, एकोणी तिचे माता पिता कन्या पुले घरी आणिता, पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी, अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी, चंचल होय मानसी परपुरुषा ते धिकुनी, गुप्त रूपे क्वचित काळी चार कर्म करिता जाहली, प्रकट झाले तत्काळी गोप्य नोहे पातकांसी, ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वांसी, वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका, शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्याभिचारासी, प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाणी, रूपे होता अतिलावणी पूर्ववयी देखोनी, झाली त्यासी कुलस्त्री तया शूद्राचे घरी, वर्तत होती ते नारी ऐसी पापिणी दुराचारी, कुळवैरीन 42 स्त्रिया नासती कामत्वे, ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाय द्विज शोभे याती नासे विषय सेवनी, शूद्रा सेवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी, पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी असता, वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत्त होनी प्रियसी, छेदिले वासरू आहारासी, मेष म्हणोनी पापणीने छेदोनी वस्ते प्रियसी, पाक केला विनेसी शिर ठेविले शिंकेसी, दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी, जागृत झाली अस्तमानी, वासरू पाहतसे भूनी धेनू देह दोहावया लागी, वस्तस्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश, घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतत्प होनी तया वेळी, शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानी अशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिणी, तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमीसी, पती कोपेल म्हणून पर्येसी अस्थिचर्म निक्षेपिले, जाऊनी सांगे शेजारी लोका, व्याघ्रे बक्षिले वसासे एका, रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी, ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी, पंचोत पावली ती नारी नेली दूती यमपुरासी, घातले तिसी नरकास भोग भोगी अतिदुःखित, पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी, एका जाहली उपजताची आंधळी, विद्रूप वर्ण जैसी काजळी, माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे, ऐसी असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रय न मिळे तिची वस्त्रान्न, दुःख करी अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली वृद्ध अतिकष्टे, ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा, ऐसे महाजना समवेत चंडाळी गेली याचित, सर्व भिक्षुक म्हणत तया समागमे जातसे, येणे परी गोकर्णासी चंडाळी पातली सायासी, कर ओळंबुनी महाजनासी भिक्षा मागे करुणावचने, येणे परी मार्गात चंडाळी असे याचित, ते दिनी शिवरात्री असे
व्रत कोणी न घाली भिक्षातीसी पूजेसी जाती सकल जन त्या ते मागतस्या क्रंदोन एक म्हणून हासोन उपवासा जी अन्न कैचे होत हाती होती बिलो मंजरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोनी टाकी ती अवसरी जाऊनी पडिली लिंगावरी रात्री असता अंधकारी अल्लभ्य पूजा घडली तेसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास पड घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिल्व मंजरी शुभमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजे घडले रात्री जागरण त्या पुण्य करून हिचे पाप गेले शेतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदितो ती वेवरी शिंपिली अमृत दिव्यदेह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्णा असे स्थान गौतम संगे विस्तारून राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोन गौतमाचे वचन राजा मनी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाणा ऐसे पुण्य पावन स्नान म्हणून श्रीपाद रक्षिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एकचिते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला। ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना। अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही, म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे। रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल, त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता। प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका। आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे। त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल। याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते। या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते। तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा। शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा। पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात। श्री गुरुदेव दत्त।